त्या रात्री मुंबई गोवा हायवेवर पावसाने थैमान घातलं होतं. रात्रीचे 2 वाजले होते आणि माझ्या डोळ्यावर अशी झापड येत होती की रस्ता दोनदा हलताना दिसत होता. त्याला हायवे हिप्नॉसिस म्हणतात. तुम्ही डोळे उघडता आणि अचानक तुम्हाला समजतं की तुम्ही 5 किलोमीटर पुढे आला आहात, पण तुम्हाला आठवत नाही की तुम्ही गाडी कशी चालवली. मला थांबणं गरजेचं होतं, नाहीतर माझा अपघात नक्की होता. आजूबाजूला घनदाट जंगल आणि फक्त काळोख. तितक्यात मला तो जुना गंजलेला बोर्ड दिसला. पुढचे 70 किलोमीटर पेट्रोल पंप नाही. त्या बोर्डचा लाईट लुकलुकत होता. मला हायसं वाटलं. मी गाडी इंडिकेटर देऊन त्या कच्च्या रस्त्यावर वळवली. तो पेट्रोल पंप एखाद्या खंडरासारखा होता. 2 जुने पेट्रोलचे युनिट्स आणि मागे एक छोटं दुकान. दुकानातला पिवळा लाईट पावसाच्या धोक्यात एखाद्या डोळ्यासारखा चमकत होता. मी गाडी लावली आणि धावत त्या दुकानात शिरलो. आतमध्ये एक विचित्र वास होता, जुन्या टायर्सचा आणि उदबत्तीचा. काउंटरवर एक बाई बसली होती. साधारण 50ची 60ची असेल. कपाळावर मोठं कुंकू, हिरवी साडी आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि ती हसली. ते हसू खूप ओळखीचं वाटलं. ये बाळा, भिजलास ना पूर्ण? इतक्या रात्री या रानात काय करतोयस? रस्ता चुकलास का? नाही मावशी, मुंबईला चाललो होतो, पण खूप झोप येत होती. कॉफी मिळेल का किंवा चहा? अरे कॉफी काय, गरम आलं घातलेला चहा देते. आणि वडापाव सुद्धा आहे, ताजा आहे. बस तू, दमला असशील. तिचं बोलणं ऐकून मला माझ्या आईची आठवण झाली. मला खूप सुरक्षित वाटलं. मी तिथेच एका स्टूलवर बसलो. तिनं वाफाळलेला चहा माझ्या समोर ठेवला. एकटाच आहेस का रे बाळा? हो मावशी, घरचे वाट बघतायत. अजून 4-5 तास लागतील. 5 तास? नाही. तिनं माझ्या हातावर हात ठेवला. तिचा हात बर्फासारखा थंड होता. बाळा, तू आज रात्री इथून जाऊ नकोस. बाहेर ती फिरतीये. हडळ, चकवा, नाव काहीही दे, पण ती रक्ताची तहानलेली आहे. तुला वाटत असेल मी अंधश्रद्धाळू आहे, पण ये, तुला दाखवते. फक्त आवाज करू नकोस. तिनं मला काउंटरच्या मागे नेलं. तिथं भिंतीवर एक जुना CCTV मॉनिटर होता. स्क्रीन ब्लॅक अँड व्हाईट होती आणि खूप झिलमिल करत होती. तुझी गाडी दिसतीये स्क्रीनवर? हो, पेट्रोल पंपावर लावली आहे. आता नीट बघ. गाडीच्या बॉनेटवर कोण बसलंय? माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी स्क्रीन जवळ जाऊन पाहिलं. माझ्या काळजाचा ठोका चुकला. CCTVमध्ये स्पष्ट दिसत होतं. माझ्या गाडीच्या बॉनेटवर एक बाई मांडी घालून बसली होती. तिचे केस चेहऱ्यावर होते आणि ती कॅमेऱ्याकडे बघून मान हलवत होती. हे काय आहे? मी आलो तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. मी झटकन दुकानाच्या काचेतून बाहेर पाहिलं. बाहेर फक्त माझी गाडी होती आणि पाऊस. गाडीच्या बॉनेटवर कोणीच नव्हतं. मावशी, बाहेर तर कोणीच नाहीये. ती उघड्या डोळ्यांना दिसत नाही बाळा. ती फक्त मशीनमध्ये पकडली जाते. गेल्या 6 महिन्यात 8 लोक गायब झालेत. जे बाहेर गेले त्यांना ती गाडी सकट ओढून नेते. तुला वाचवण्यासाठीच मी इथे थांबले आहे. मला घाम फुटला होता. मी पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. ती आकृती आता गाडीच्या खाली उतरली होती आणि ड्रायव्हर सीटच्या दरवाजाजवळ उभी होती. तू शहाणा मुलगा दिसतोयस. बाहेर जाऊ नकोस. सकाळ झाली की ती जाईल. तोपर्यंत इथेच थांब. मी मागून तुझ्यासाठी चादर आणते. तू आतल्या खोलीत जाऊन झोप. तिनं दुकानाचा पुढचा दरवाजा आतून लॉक केला आणि किल्ली आपल्या कमरेला खोचली. हे तुझ्या सुरक्षिततेसाठी बाळा. कधीकधी ती आवाज देते आणि लोक मंत्रमुग्ध होऊन दार उघडतात, म्हणून मी लॉक लावतीये. ती आतल्या खोलीत चादर आणायला गेली होती, पण मला काहीतरी खटकत होतं. त्या दुकानात एक वेगळाच वास येत होता. मगाशी उदबत्तीचा वास होता, पण आता तो वास गेला होता. आता तिथे सडलेल्या मांसाचा वास येत होता. मी बाथरूमचा बहाणा करून ती ज्या खोलीत गेली होती त्याच्या बाजूच्या स्टोअर रूममध्ये शिरलो. तिथे भिंतीला खेटून अनेक जुने खोके पडले होते. मी एक बॉक्स उघडला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. आतमध्ये जुने कपडे होते, रक्ताने माखलेले शर्ट्स, तुटलेल्या बांगड्या. मी दुसरा बॉक्स उघडला. त्यात पाकिटं होती, लायसन्स, पॅन कार्ड. हे त्या लोकांचं सामान होतं जे इथून गायब झाले होते. हे हडळचं काम नव्हतं. ही कोणीतरी माणूस करत होतं. मी थरथरत बाहेर आलो. माझी नजर पुन्हा त्या CCTV मॉनिटरवर गेली. स्क्रीनवरती भूताची आकृती अजूनही तिथेच होती, गाडीच्या बाजूला. पण आता माझं लक्ष कोपऱ्यातल्या वेळेकडे गेलं. CCTVची वेळ 11:45 PM. माझ्या हाताच्या घड्याळातली वेळ 3:15 AM. तो लूप आहे.
ती व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ती मला फसवतीये. ती मावशी नाहीये, तीच हडळ आहे. तिचा आवाज माझ्या पाठीमागून आला, भार आणि गंभीर. खूप हुशार आहेस की रे तू. मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर समजेल. मी घाबरून मागे वळलो. ती म्हातारी बाई दारात उभी होती. तिच्या हातात चहाचा कप नव्हता. तिच्या हातात एक धारदार गंजलेला कोयता होता आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हसू आता एका भयानक राक्षसी हास्यात बदललं होतं. तुला काय वाटलं मी तुला फुकट चहा पाजेन? माझ्या देवाला बळी हवाय आणि आज तूच प्रसाद आहेस. तिने कोयता उगारला. मी पटकन खाली वाकलो आणि कोयता लाकडी काउंटरवर जोरात आपटला. मी जीव वाचवण्यासाठी खिडकीकडे धावलो. समोरचं दार लॉक होतं. माझ्याकडे विचार करायला वेळ नव्हता. मी काउंटरवरचा तो जड स्टूल उचलला आणि पूर्ण ताकदीने काचेवर मारला. काचेचा धुराळा उडाला. मी त्या तुटलेल्या खिडकीतून बाहेर उडी मारली. काचेचे तुकडे माझ्या हाताला आणि पोटाला लागले. रक्त वाहू लागलं, पण मी थांबलो नाही. बाहेर मुसळधार पाऊस होता. मी चिखलातून गाडीकडे धावलो. तिचा, त्या माणसाचा, मानवी सादरी स्वरूपाचा आवाज माझ्या कानावर पडला. ए, पळतोय कुठे? थांब. माझ्या तावडीतून कोणीच सुटत नाही. आईला सोडून जातोयस? ती खिडकीतून बाहेर येत होती. तिचा वेग एखाद्या म्हाताऱ्या बाईचा नव्हता. ती जनावरासारखी धावत होती. मी गाडीचा दरवाजा उघडला आणि आत घुसलो. माझे हात रक्ताने आणि चिखलाने भरले होते. चावी, चावी कुठे आहे? मी खिशात हात घातला. चावी खाली पडली. देवा, देवा वाचव मला. धडाम. तिने तो कोयता माझ्या मागच्या काचेवर मारला. मागची काच फुटली. ती आत येतेय. गाडीचा आवाज आला खरखर. चालू हो, भिकार चोट, चालू हो ना. तिचा चेहरा आता ड्रायव्हर सीटच्या खिडकीजवळ आला होता. पावसात भिजलेला, डोळे विस्फारलेला, भयानक चेहरा. ती लगेच माझ्या कानाजवळ पुटपुटली. दार उघड बाळा, मावशीला भूक लागलीये. तिने काच फोडण्यासाठी कोयता वर केला आणि गाडी चालू झाली. मी ॲक्सिलरेटर पूर्ण दाबला. गाडी झटक्याने पुढे गेली. ती बाई बाजूला फेकली गेली. मी आरशात पाहिलं नाही. मी फक्त पळत सुटलो. 40 किलोमीटर न थांबता मी गाडी चालवली. पुढे एका पोलीस चेकपोस्टवर मी गाडी थांबवली. मी त्यांना सगळं सांगितलं. ते लोक माझ्यासोबत त्या पेट्रोल पंपावर आले. पण तिथे पोहोचल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिथे पेट्रोल पंप होता, पण तो 10 वर्षांपूर्वी जळून खाक झाला होता. तिथे फक्त जळलेली इमारत आणि गवत होतं. ना लाईट, ना CCTV, ना काचा. पोलीस मला वेड्यात काढत होते. ते म्हणाले मी झोपेत काहीतरी स्वप्न पाहिलं असेल. पण मग एका हवालदाराने चिखलात काहीतरी सापडलं. माझ्या गाडीच्या टायरच्या खुणांजवळ एक ताजा गरमागरम चहाचा कप पडला होता. ती हडळ नव्हती मित्रांनो, आणि ती माणूस पण नव्हती. मला माहीत नाही ती कोण होती. पण जर तुम्हाला कधी जुन्या हायवेवर शेवटचा पेट्रोल पंप दिसला आणि तिथे एखादी गोड मावशी चहा प्यायला बोलवत असेल, तर गाडी थांबवू नका. कारण एकदा का तुम्ही तिची काल्पनिक हाडळ पाहण्यासाठी थांबलात की तुम्ही तिचे खरे बळी ठराल.